धन्यवाद. आपले लाडके संचालक डॉक्टर सोपे सर, आपल्या सगळ्यांचे लाडके शिक्षक डॉक्टर बापट, कोरेकर सर, वालानी सर, परुळेकर सर, साळवे सर, आज प्रथमच आपण अशा प्रकारे या 26 जानेवारीचा कार्यक्रम करतो. आपण दरवेळेस वरतीच बोलायचो, पण यावेळेस आपण प्रेरणा देण्यासाठी एका राष्ट्रपती पारितोषिक विजेत्याला आपण इथे बोलवलं आहे. आणि त्याच्या आधी मी थोडंसं ही प्रस्तावना देतो की सरकारी नोकरीमध्ये आपण असतो. अरुण कदम यांचं आपण स्वागत करूया. तर ही सरकारी नोकरी आणि आपलं देशप्रेम याच्यावरती मी थोडक्यामध्ये बोलणार आहे. आपल्या सर्वांना चाणक्य पंडित माहिती असेल. हा चाणक्य पंडित जेव्हा भारतामध्ये होता तेव्हा त्याची कीर्ती जगभर पसरलेली. चायनामधून एकदा एक माणूस त्याला भेटायला आला. चाणक्याने त्याला विचारलं, माझ्याकडे काय काम आहे, खाजगी काम आहे का सरकारी काम आहे? तो म्हणाला, नाही, वैयक्तिक काम. चाणक्य एका दिव्याखाली आपलं काम करत होता. त्याने पटकन तो दिवा विझवला आणि एक छोटासा मिणमिणता दिवा घेऊन तो आला. तो माणूस म्हणाला, हो सर, मी तुम्हाला भेटायला आलोय, मला तुमचा चेहरा सुद्धा दिसत नाही. तो आधीचा दिवा किती छान होता, मोठा होता. चाणक्य म्हणाला, तो सरकारी दिवा होता. तो राजाने मला काम करण्यासाठी दिला होता. तू म्हणालास की त्याचं वैयक्तिक काम आहे म्हणून तो दिवा मी बाजूला ठेवला आणि आता वैयक्तिक हा माझा स्वतःचा दिवा. एवढा मोठा धडा आपल्याला चाणक्याने दिला की सरकारी कामं आणि वैयक्तिक कामं मिसळायची नाहीत. खूप वेळा आपला असा प्रयत्न असतो की आपल्या कामाच्याच वेळात आपली सगळी सरकारी कामं आटोपली पाहिजे. म्हणजे अगदी बँकेत जाणं, मुलाच्या शाळेची फी भरून पटकन परत येणं आणि व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस चेक करणं, यूट्यूबवरती जे व्हिडिओच्या लिंक पाठवल्या असतात त्या सगळ्या. कितीतरी लोकांना मी कधीतरी घरी फोन करतो, लोक म्हणतात, सर आत्ता फार बिझी आहे, घरी आहे, ऑफिसला गेल्यावर फोन करतो. म्हणजे ऑफिस हॅज बिकम अ प्लेस वेअर वी रिलॅक्स आफ्टर टायरसम होमवर्क. आणि असं झालं नाही पाहिजे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांविषयी किती काय काय बोललं जातं. मी काही तुम्हाला गोष्टी सांगतो. माझे मित्र मला ऐकवत असतात, तू सरकारी कर्मचारी आहेस तर ही गोष्ट ऐक. एक सरकारी कर्मचारी त्याला एकदा कपाट साफ करायला सांगितलं. कपाट साफ करत असताना त्याला आतमध्ये एक दिवा सापडला. तो दिवा त्यांनी साफ करायला घेतला. कदाचित तो चाणक्याचाच दिवा असेल इथं राहिलेला. जसा तो दिवा साफ केला त्यातून एक जिनी बाहेर आला. तो म्हणाला, तुझ्या 3 इच्छा मी पूर्ण करतो. तो म्हणाला, पहिल्यांदा मला एका चांगल्या रम्य ठिकाणी घेऊन जा. रम्य ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तो म्हणाला, चांगले कपडे दे. कपडे मिळाले. तो म्हणाला, आता असं काहीतरी कर की जेणेकरून मला मस्त पैसे मिळावेत आणि जास्त काही काम करायची आवश्यकता नाही. जिनीने त्याला उचलून परत त्याच्या सरकारी खुर्चीत नेऊन ठेवलं. तो म्हणाला, इथंच एक जागा आहे जिथं तू काम केलं नाही केलंस तरी तुला 1 तारखेला पगार नाही. अशी परिस्थिती आपल्यावरती आली नाही पाहिजे. कुणी आपल्याविषयी असं बोललं नाही पाहिजे. यासाठी मी जपान या देशातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मला खूप प्रेरणा मिळाली त्या गोष्टींपासून. आणि सगळ्यात प्रथम सुरू करतो. जपानमध्ये एका बागेमध्ये झाडू मारणारी एका बाईचं तुम्हाला मी उदाहरण देतो. ती झाडू मारणारी बाई, तिची ड्युटी सकाळी 8 वाजता सुरू होते. 12 वाजता ड्युटी संपली आणि 12 ते 1 ती जेवते. 12 पर्यंत जर का सगळी कामं संपली, 12 ते 1 जेवण झालं की आपल्याकडचा कर्मचारी काय करेल भारतामध्ये पुढे 5 वाजेपर्यंत सांगायची आवश्यकता नाही. जपानमधली ही स्त्री काय करते, ती 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अख्ख्या बागेमध्ये फिरत राहते आणि एखादं पान जरी खाली पडलं तर ते पान उचलते आणि कचरा पेटीमध्ये टाकते. ही कमिटमेंट, या अशा प्रकारची कमिटमेंट जेव्हा आपल्या भारतीयांमध्ये येईल तेव्हा आपण एक प्रगत राष्ट्र बनू. आपल्याला सगळ्यांना वाटतं की भारत एक प्रगत राष्ट्र झालं पाहिजे, पण आपण प्रगत कसे होणार जेव्हा तुम्ही आणि मी कामाच्या प्रती अशा प्रकारचे कमिटमेंट दाखवू तेव्हाच. माझे आजोबा जपानमध्ये गेले होते आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांचं 100 येन भाडं झालं टॅक्सी. आणि टॅक्सीवाल्याला विचारलं की बाबा रोज मी येतो 70च होता, 100 कसं झालं? तो व्यक्ती म्हणाला, टॅक्सीवाला, की सर आज रविवार आहे, रविवारी जपानमधले रस्ते दुरुस्त होत असतात
त्यामुळे मी तुम्हाला लांबच्या रस्त्याने घेऊन आलो, त्यामुळे हे 30 रुपये जास्त लागले, पण हे 30 रुपये तुम्ही परत ठेवा. फक्त एक करा की भारतामध्ये जा तेव्हा कुणाला सांगू नका असं बोलून की जपानमधले टॅक्सीवाले जास्त पैसे देतात. विचार करा, देशाविषयी एवढा प्रेम त्या टॅक्सीवाल्याला असतो. आणि आपण दादर स्टेशनवरती उतरतो सगळेजण KMचे कर्मचारी आणि आपण म्हणतो KM हॉस्पिटल नाही. ते फक्त एकच गोष्ट म्हणतात, बेलापूर, ठाणे. मला कधी कधी वाटतं ते आजारी पडून इकडे आले की त्यांना सांगावं की ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये जा. आणि एक शेवटची गोष्ट जपानच्या देशाविषयी मी तुम्हाला सांगतो. एकदा एक असाच आमच्यासारखा माळकरी माणूस तिकडे पोचला. आणि आम्ही माळकरी लोक खूप स्ट्रिक्ट असतो की फक्त व्हेजिटेरियन हॉटेलमध्येच खायचं, कांदा लसूण खायचं नाही वगैरे वगैरे. त्याला असलं काही तिथं मिळेना. 3 दिवस उपाशी फिरला. 3 दिवस उपाशी फिरला आणि एक दिवस चक्कर येऊन पडला तो एका हॉटेलसमोर. त्या हॉटेल मालकाने त्याला आत घेतलं. त्या जपानी हॉटेल मालकाने त्याला विचारलं की काय झालं बाबा, तू चक्कर येऊन का पडलास? तो म्हणाला 3 दिवस जेवलो नाही हो साहेब. मग तो म्हणाला आता तुझी काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी सांगितलं मी असं असं खात नाही, जिथं नॉनव्हेज बनतं वगैरे वगैरे. त्यांनी सगळ्या रिक्वायरमेंट लिहून घेतली. अच्छा, तू यासाठी नवीन भांडं मागवतो, तुझ्यासाठी नवीन ताट मागवतो, नवीन चमचा मागवतो, सगळं केलं. जेवायला घातलं. तो म्हणाला बिल? तो म्हणाला बिलचं नंतर बघू. किती दिवस इथे आहे तुम्ही? म्हणाला 7 दिवस. 7 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ माझ्याकडे खायला यायचं. 7व्या दिवशी शेवटी या भारतीयाने त्याला विचारलं की साहेब तुम्ही बिलविषयी अजून काही बोलेनच झालं, बिल किती झालं सांगा, आम्ही ते बिल देतो. आणि मग तो जपानी माणूस काय म्हणाला माहिती? तो म्हणाला तुम्ही मला एकही पैसा देऊ नका, या उलट तुम्ही माझ्यावरती एक उपकार करा. तो म्हणाला तुम्ही माझ्यावर उपकार केले, 7 दिवस जेवायला घातलं, माझ्यासाठी नवीन भांडी आणली. तर ते म्हणाले नाही नाही, माझ्यावर फक्त एकच उपकार करा, भारतामध्ये जेव्हा जा तेव्हा कुणाला सांगू नका की मी 3 दिवस जपानमध्ये मला उपाशी राहावं लागलं. विचार करा किती प्रेम आपल्या देशाविषयी असतं. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की माझं माझ्या देशावर प्रेम आहे, माझ्या देशाला एक प्रगत राष्ट्र झालेलं मला पाहायचं आहे, तेव्हा आपण सदैव आपल्या कामाच्या ठिकाणी जेवढी आपण कमिटमेंट दाखवू, जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल. आपण कितीतरी वेळा म्हणतो केलं तर करायला गेलं तर खूप काम आहे, नाही तर काहीच नाही. म्हणून अमेरिकेचे एक राष्ट्रपती सांगतात, आस्क नॉट व्हॉट द कंट्री कॅन डू फॉर यू. हा प्रश्न विचारू नका सारखा की हा देश माझ्यासाठी काय करेल, 7वा आयोग कधी येईल, भत्ता कधी वाढेल. ही सेज आस्क नॉट व्हॉट द कंट्री कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. हे विचार करा की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. एवढे बोलून शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.